Hello student, may I audible? आवाज येतोय का माझा? Yes. Okay, just wait. मुलं जॉईन होतात सुरू करू. Okay, just wait. मुलं join होतात, सुरू करू. Just wait. स्क्रीन शेअर केलं, स्क्रीन दिसतंय का स्टुडंट्स? काइंडली गिव्ह मी रिप्लाय. हॅलो. Yes, sir. शेअर केलं मी दिसतंय का स्टुडंट स्क्रीन? Yes, sir. Yes, sir. Screen is visible, na? Just wait. Student will join by the time we will start within some minutes. Just wait. So good afternoon students. आवाज येतोय स्टुडंट माझा सगळ्यांना? Oh, sir. Yes, sir. Okay. Yes, okay, thank you. So welcome students to this last semester of your diploma career. Okay. तर सगळ्यांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक योगेश कोडिलकर. जसं आपण बघतोय समोर, we are going to study the next syllabus from your 6th semester, that is entrepreneurship development. बरोबर, ज्याला आपण in short we can call it as a EDE, that is entrepreneurship development. त्याची आज आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. स्टुडंट, am I audible clearly? आवाज येतोय माझा क्लिअर? Oh, sir. Oh, sir. Yes, हो, sir. thank you. So सगळ्यांना लक्षात आलं असेल का आपण एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट हा सब्जेक्ट शिकणार आहोत. द सब्जेक्ट कोड इज 22032. इज इट ओके? आता आपण पुढे बघणार आहोत का व्हॉट इज द एक्झॅक्टली मार्किंग स्कीम. बरोबर, एक्झामिनेशन स्कीम कशी असणार आहे ते सांगायचं आपल्याला. बरोबर, ते आपण बघणार आहोत. तर एक्झामिनेशन स्कीम मध्ये जसं तुम्हाला दिसतंय समोर बघा, टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम. तर वीकली देर विल बी 2 lectures अँड प्लस 2 प्रॅक्टिकल ऑल्सो. बरोबर, आठवड्यातून 2 लेक्चर्स होणार आहे प्लस प्रॅक्टिकल्स होणार आहे. त्याप्रमाणे समोर तुम्हाला इथे टीचिंग स्कीम पण असणार आहे. टीचिंग स्कीम पण दिसते समोर. तर टीचिंग स्कीम मध्ये बघा समोर दिसते तुम्हाला एंड सेम एक्झाम. बरोबर, 50 मार्क्सची एंड सेमिस्टर एक्झाम होणार आहे. प्लस देर विल बी प्रॅक्टिकल ऑल्सो. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट जे म्हणतो आपण, फाईल वर्क, that file work is also having 50 marks. So together with
टोटल 50+50 100 मार्क्सचा सिलेबस आहे तुमचा. आणि असं नाही होणार का थेरिटिकल सब्जेक्ट आहे म्हणून नाही का देर इज नो नीड टू अटेंड द लेक्चर प्रॅक्टिकल्स अशा प्रकारचं सिनियर नसणार आहे. बिकॉज राईट टाइम देर विल बी बोथ टाइप ऑफ लेक्चर्स ऍट प्रेझेंट. बरं ऑफलाईन पण आहे काही मुलं रोज कॉलेजमध्ये प्लस ऑनलाईन प्रेझेंट इज ऑल्सो देअर. स्टुडंट आवाज होतोय माझा क्लिअरली ना? काही प्रॉब्लेम आहे तर मध्ये यू कॅनली रिप्लाय मी. ओके. तर आपण आज थोडक्यात सिलेबसची ओळख करून घेणार आहोत फर्स्ट पार्ट मध्ये. सो इन दॅट फर्स्ट पार्ट वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज दॅट एंटरप्रिनरशिप. आवाज येतो सगळ्या स्टुडंट मला? हॅलो स्टुडंट्स, एम आय ऑडिबल क्लिअरली? हो सर. ओके. Sit down. So we are going to study the entrepreneurship development. Basically समोर दिसण्याप्रमाणे तुम्हाला लक्षात येत आहे का 50 मार्कचं तुमचं एंड सेम एक्झाम आहे प्लस प्रॅक्टिकल इज ऑफ 50 मार्क्स. मग प्रॅक्टिकल मध्ये काय असणार तुम्हाला? देर विल बी प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. तुम्हाला फाईल वर्क असणार आहे. म्हणजे ज्याप्रमाणे बाकीचे सब्जेक्टचे तुम्हाला मॅन्युअल असतात नीट अवतार करून जा लवकर बाय. ज्याला शांत बसायचं तरी बसणार आहे. इथं ऑनलाईन चालू माझं अननेसेसरी तुम्हाला काय. सो स्टुडंट वी आर स्टडिंग दॅट 50 मार्क्सचं आपलं एंड सेम एक्झाम पण आहे त्याशिवाय प्लस 50 मार्क्सचा प्रॅक्टिकल पण असतो. मग आपण बघतो स्टुडंट्स इन दॅट प्रॅक्टिकल इन दॅट स्टुडंट मग आपण बघतोय का एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. आवाज येतोय सगळ्यांना स्टुडंट? हो सर. So in that entrepreneurship development basically okay thank you. तर सब्जेक्ट मध्ये आपण बघतोय एंड सेम एक्झाम 50 मार्कांनी प्रॅक्टिकल प्रोग्रेसिव्ह असेसमेंट ऑफ 50 मार्क्स. सो टोटल 100 मार्क्सचा सिलेबस आहे. इन दॅट 100 मार्क्स यू हॅव टू सबमिट द मायक्रो प्रोजेक्ट ऑल्सो. तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट पण ग्रुप वाईज असणार आहे. इन दॅट ग्रुप वाईज मायक्रो प्रोजेक्ट यू हॅव टू सबमिट द डिफरंट ग्रुप वाईज व्हेरियस मायक्रो प्रोजेक्ट्स जे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. आज आपण बेसिकली थोडक्यात ओळख करून घेणार आहे का एक्झॅक्टली आपल्याला एंटरप्रिनरशिप म्हणजे काय किंवा व्हॉट इज दॅट एंटरप्रिनरशिप. सो एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट नाउ डेज पॅन्डेमिक डेज बरोबर. दॅट स्टार्टअप वर्ड इज व्हेरी कॉमन नाउ. कारण आपण बघतोय का व्हेरियस न्यू ऑप्शन्स आर अवेलेबल फॉर व्हेरियस फील्ड्स. मग ते काय असतं एक्झॅक्टली? एंटरप्रिनर काय आहे? व्हॉट इज एक्झॅक्टली दॅट एंटरप्रिनर वर्ड? सो दॅट इज. मग सुरुवातीला आपण एंटरप्रिनरशिप काय आहे ते आधी बघूया. तर एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट मध्ये आपण बघतोय स्टुडंट दॅट बेसिकली एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट दॅट एंटरप्रिनर वर्ड 1 minute स्टुडंट. That entrepreneur word is basically it is a French word. It is a French word. That word is called as a entrepreneur. That French word basically that is entrepreneur. That entrepreneur means undertaking, to undertake something.
टू अंडरटेक समथिंग सो दॅट एंटरप्रेनर इज बेसिकली काय एंटरप्रेनर म्हणजे तर काहीतरी अंडरटेकिंग करायचं मला. आय शॅल स्टार्ट समथिंग. सो इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट टू सी दॅट अंडरटेकिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन एनी फील्ड. म्हणजे मला अंडरटेकिंग फक्त माझ्या डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये नाही करायचं आहे. सो आय कॅन स्टार्ट एनी टाइप ऑफ बिझनेस, नॉट ओनली फॉर माय टेक्निकल पर्पज बट ऍज पर माय नॉलेज, ऍज पर माय इंटरेस्ट. मला बेसिक कशामध्ये इंटरेस्ट आहे, मी टेक्निकल गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट घेऊन काहीतरी करू शकतो बेसिकली. स्टुडंट आवाज येतोय माझा ना? हॅलो हो सर येतोय. स्टुडंट. हो सर थँक्यू. मग आपण सुरुवातीला पहिल्या पार्ट मध्ये बघतोय का एंटरप्रिनरशिप काय आहे. बेसिकली दॅट इज अ फ्रेंच वर्ड कॉल्ड एज अ एंटरप्रेनर. एंटरप्रेनर म्हणजे सगळ्यांना कळालं असेल अंडरटेकिंग. अंडरटेकिंग म्हणजे काय आहे तर काहीतरी आपल्याला सुरुवात करायची, बरोबर. म्हणजे यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम समथिंग झिरो. सो इन दॅट अंडरटेकिंग देर विल बी सम इनिशिएटिव्ह टाइप ऑफ द थिंग. म्हणजे प्रॅक्टिकली काय आहे, माझ्या मनात काहीतरी इच्छा निर्माण झाली पाहिजे की मला काहीतरी सुरुवात करायची आहे. म्हणजे आता कसं सपोज देर आर 67 स्टुडंट आय थिंक इन अवर मेकॅनिकल क्लास. ओके, तर आय नो दॅट देर विल नॉट बी 67 एंटरप्रिनर आफ्टर 3 months. देर विल बी नॅचरली द केस. मग प्रत्येकाला एंटरप्रिनरशिप व्हायचं नाही, बट देर विल बी सम केसेस. सो दॅट एंटरप्रिनर इज फॉर अंडरटेकिंग आपण बघतोय. मग मी तुम्हाला सांगतोय का देर विल नॉट बी 67 एंटरप्रिनर्स. पण दॅट आपण बघतो रतन टाटा म्हणा किंवा अंबानी म्हणा, देर आर व्हेरी फ्यू एक्सेप्शनल केसेस. मी कमी नाव घेतले बट देर आर एन नंबर ऑफ पीपल्स आर देर. त्यांचं लाईफ का वेगळं आहे बिकॉज दे आर नॉट ऍज नॉर्मल ह्युमन बिईंग. बरोबर, ते काही वेगळे नाही असं ऍक्च्युली, बट दे आर डुईंग देअर करिअर ऍज अ डिफरंट पाथ. आपण थोडं आता रतन टाटांबद्दल बोलू. तर रतन टाटा रिसेंटली आय हर्ड समथिंग अबाउट हिम. तर रतन टाटा जे म्हणजे आय डोंट एक्झॅक्टली नो द फिगर, ही इज हँडलिंग अराउंड 80 इंडस्ट्रीज ऍट अ टाइम. म्हणजे 80 साधारण कंपनी यांच्याकडे आहे मिनिमम सपोज. तर 80 कंपन्यांमध्ये ऍट अ टाइम बोर्ड मीटिंग जे होतात ऍट अ टाइम दे आर हँडलिंग द 4 बोर्ड मीटिंग्स ऍट राईट टाइम. जस्ट ज्याप्रमाणे बघतो आपण का ऍट अ टाइम ही कॅन हँडल ऍज अ सीईओ 4 म्हणजे 4 बोर्ड मीटिंग अटेंड करतात एका वेळेस. ऍज अन एक्झाम्पल का होतं असं, ते आपल्या लक्षात त्यांना काय 2 जास्ती का असं काय आहे का? नाही. So when you practice yourself as a good vision, as a good aim, तर नक्की मला काहीतरी करायचंय. कारण why it is I am telling you because that entrepreneur is not something new, that is from old ancient days. मग तुम्हाला जेव्हा काहीतरी सुरुवात करायची इच्छा आहे मग त्यासाठी फर्स्ट पार्ट काय स्टुडंट, इन दॅट फर्स्ट पार्ट यू हॅव टू सी दॅट देर मस्ट बी सम प्रॉडक्ट फॉर युअर मॅन्युफॅक्चरिंग थिंग्स. तुम्हाला जे काय सुरुवात करायची कंपनीची, इन दॅट फर्स्ट पार्ट यू हॅव टू स्टार्ट समथिंग न्यू. बरोबर ना? कारण ऑलरेडी समजा मी आता ते सेक्रेटरीचे म्हणून सांगत होतो ऑलरेडी 100 रुपयाचं एखादं प्रॉडक्ट आहे मार्केटमध्ये, तुम्ही समजा तुमच्या फायनान्सच्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही तेच प्रॉडक्ट 1000 केलं तर कोणी घेणार का ते प्रॉडक्ट? दे विल नॉट बी फिजिबल फॉर दॅट मार्केट. बरोबर, त्या प्रॉडक्टसाठी काही फिजिबिलिटी असणार आहे का? सो इन दॅट वे दॅट फिजिबिलिटी स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जेव्हा एंटरप्रिनरशिप मध्ये तुमचा एखादा प्रॉडक्ट निवडता, इन दॅट एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट यू हॅव टू सी दॅट एंटरप्रिनरशिप मस्ट हॅव सम फिजिबिलिटी. प्रॅक्टिकली तुमचा प्रॉडक्ट काहीतरी फिजिबल असला पाहिजे. बरोबर. मग आपण पहिल्या पार्ट मध्ये एंटरप्रिनरशिप सगळ्यांना कळलं असेल का? एंटरप्रिनरशिप, व्हॉट इज एंटरप्रिनरशिप? येस स्टुडंट, एनीवन कॅन रिप्लाय मी. दॅट इज सिम्पल. येस स्टुडंट्स, हॅलो, झोपले का? आहे का जागेवर सगळे? सो एंटरप्रिनरशिप इज अंडरटेकिंग. मग त्या एंटरप्रिनरशिप मध्ये आपण बघतो इन दॅट बेसिकली एंटरप्रिनरशिप देर आर 3 थिंग्स. आपण 3 प्रकारे उद्योजकता करू शकतो. देर आर बेसिक 3 टाइप्स राईट नाऊ ऍट ऍज अ डिप्लोमा इंजिनियर. असं नाहीये का आपण जे उद्योजकता शिकतोय म्हणजे टाटा सारखे खूप करोड रुपये लागणार आपल्याला किंवा अंबानी सारखी खूप मोठी संपत्ती लागणार आहे, अशा कुठल्या प्रकारचा बिझनेस शिकवणार नाही तुम्हाला 3 महिने. आपण जे बेसिक एज्युकेशन घेणार आहोत डिअर स्टुडंट्स, दॅट इज फ्रॉम युअर बेसिक रूट ग्राउंड लेवल. म्हणजे असं काही नाही घरी सांगा का 2 लाख रुपये लागतात मला बिझनेस सुरू करायचा आहे, अशा कुठल्या प्रकारचा बिझनेस आपण करणार नाही, असं काही शिकवणार नाही तुम्हाला. तर यू कॅन स्टार्ट फ्रॉम युअर 0 लेवल. तुमच्याकडे 0 रुपये जास्त तरी चालेल,
दो ऑल्सो वी कॅन स्टार्ट बिझनेस. फक्त मनात काय आहे, करायची इच्छा पाहिजे. बरोबर. मग तशा प्रकारचा बिझनेस आपण बघणार आहोत, तर जेणेकरून दो देर इज नो सिंगल रुपीज इन माय पॉकेट सपोज, बट दो आय कॅन स्टार्ट मेनी थिंग्स विदाउट हेजिटेशन. जर मला करायची इच्छा असेल तर. बरोबर. मग 3 प्रकारचे बिझनेस असतात स्टुडंट्स. इन दॅट फर्स्ट काइंड ऑफ बिझनेस दॅट इज युअर मॅनेजरिंग समथिंग न्यू. तर पहिल्या प्रकारचा जो बिझनेस आहे तो काय आहे, दॅट इज द मॅनेजरिंग सम प्रॉडक्ट. As a mechanical engineer, you can, or as a you ENTC students, you can manage some mobile or maybe something new as a your own interest. बरोबर. So first kind of business is managing. लक्षात येतं का? We can start something new. Managing करू शकतो आपण. Then second kind of business is you have to give some service. बरोबर. सर्व्हिस इंडस्ट्री करू शकतो आपण. So first is just managing industry. Second is service industry. नाउ ऍज अन एक्झाम्पल, आता आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये आहे, म्हणजे राईट नाउ आय एम अ सपोज प्रोफेसर लेक्चरर इन अवर कॉलेज अँड यू ऍज अ स्टुडंट. सो दिस कॉलेज इज ऑल्सो वन ऑफ द टीचिंग और सर्व्हिसिंग इंडस्ट्री. त्याला काय म्हणतात, कॉलेज लाईक और बँक लाईक और मे बी हॉस्पिटल्स लाईक, दे आर गिव्हिंग द सर्व्हिस टू डिफरंट पीपल्स. सो जस्ट लाईक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काय होतं आपल्या इथं बघा, कमी तुम्हाला ऍज अ प्रोफेसर आय एम टीचिंग यू सम न्यू कन्सेप्ट लाईक entrepreneurship. I am a professor and you as a students, you are the, your degree is the product. तुमचं जे डिप्लोमा सर्टिफिकेट येणार 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर, that is your product. बरोबर. and we are in the service industry. So this teaching, college, banks, hospitals, they are all the service industry. सर्व्हिस इंडस्ट्री येतात, म्हणजे लाईक गॅरेज ऑल्सो दे आर डुईंग द सर्व्हिसिंग इंडस्ट्री. बरोबर. टू व्हीलर सर्व्हिसिंग होतं काहीतरी, हॉस्पिटलमध्ये जे मेडिकल एक्झामिनेशन होतात, काय होतात, लॅब्स होतात, दे आर ऑल्सो गिव्हिंग द सर्व्हिस. सो दॅट इज सेकंड काइंड ऑफ बिझनेस. लक्षात आलं स्टुडंट्स? हॅलो. सो फर्स्ट इंडस्ट्री इज मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, सेकंड इज सर्व्हिस इंडस्ट्री, अँड वी आर मुव्हिंग टू द थर्ड टाइप ऑफ इंडस्ट्री. तिसरी कुठल्या प्रकारची इंडस्ट्री मध्ये का? द थर्ड बिझनेस इज ऑफ ट्रेडिंग बिझनेस. बरोबर. आता हे ऑनलाईन बिझनेस मध्ये काय आलं, ऑनलाईन मार्केटमुळे पूर्ण देशाचं, पूर्ण जगाचं मार्केट पूर्ण बदललेलं आहे. बरोबर. बट दो दॅट ट्रेडिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ऍट एव्हरी फील्ड. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आहे. मीन्स काय होतं, मार्केटमध्ये काय आहे, देर आर डिफरंट ऑप्शन्स आर अवेलेबल. देर आर डिफरंट ऑप्शन्स आर अवेलेबल अँड यू कॅन परचेस फ्रॉम दॅट सोर्स इन होलसेल मार्केट. त्या होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे, ते तुम्हाला ज्या फील्डमध्ये ट्रेडिंग करायचंय, अँड यू हॅव टू सेल दॅट विथ ऍडिंग युअर प्रॉफिट. ट्रेडिंग मध्ये काय करता तुम्ही, होलसेल मध्ये एखादी घेऊन घेताय तो मटेरियल काही ते, and by adding your percentage, by adding your profit, you are selling it at another source at retail level. बरोबर ना? So that kind of business is called as a retail industry. लक्षात आलं का? रिटेल मीन्स दॅट इज ट्रेडिंग इंडस्ट्री. मग 3 प्रकारचे बिझनेस आपण बघितले स्टुडंट्स. हॅलो स्टुडंट्स, सगळ्यांना माझं? हो सर. हो सर. ओके. सो बेसिकली सगळ्यात 3 प्रकारचे बिझनेस आपण बघितले. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे स्टार्ट ओन प्रॉडक्ट. मार्केट ऑलरेडी डिफरंट ऑप्शन्स. म्हणजे एवढे चहा आला, त्याच्या आधी पण चहा येत होता, चहा पित होतो आपण. बट दॅट इज समथिंग न्यू कन्सेप्ट. एका वेगवेगळे कस्टमर ऍज अ इंटरव्ह्यूअर तुम्हाला रिप्रेझेंट करायचं स्वतःला. सो यू हॅव टू प्रेझेंट युअर सेल्फ ऍज अ मॅनेजर और कॉल्ड ऍज अ मॅनेजरिंग समथिंग. सो दॅट इज द फर्स्ट काइंड ऑफ इंडस्ट्री. सेकंड इज ऍज सेड यू, तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आहे तुम्ही सगळे स्टुडंट? येस स्टुडंट्स, यू आर इन विच इंडस्ट्री? येस स्टुडंट. लक्षात आलं का कुठल्या इंडस्ट्रीत तुम्ही? हॅलो. सो वी आर इन सर्व्हिस इंडस्ट्री. ओके. अँड थर्ड काइंड ऑफ बिझनेस इज ट्रेडिंग. यू कॅन डू द ट्रेडिंग. सो दॅट ट्रेडिंग इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट. कारण आजकाल आपण बघतो तर जरी हे 3 प्रकारचे बिझनेस आहे, पण तरी पण देर आर डिफरंट ऑप्शन्स अवेलेबल. फक्त आपल्याला काय करायचं असतं, फर्स्ट पार्ट मध्ये यू हॅव टू फाइंड आउट द प्रॉडक्ट. तुम्हाला कुठल्या प्रकारचा बिझनेस करायचा आहे, त्याच्यापेक्षा पुढे काय, मुळात तुम्हाला बिझनेस पण व्हायचा आहे का नाही. जसं तुम्हाला सांगितलं मी का 67 स्टुडंट्स आहे. आय नो दॅट देर विल नॉट बी 67 एंटरप्रेन्योर्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ कोर्स, बट देर विल बी सम एक्सेप्शन केसेस. कारण मला माहिती आहे, मी गेल्या 4 वर्षापासून समजा सपोर्ट सब्जेक्ट शिकवत आहे. सो फ्रॉम देर आर मेनी एक्झाम्पल्स. सो राईट नाव आय कॅन टेल यू सम एक्झाम्पल्स ऍज अन और मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स ओनली. म्हणजे मला आठवतं
काही वर्षांपूर्वी मला वाटतं 2017चा पासआउट विद्यार्थी होता तो. ही इज टॉपर फ्रॉम आवर मेकॅनिकल ब्रांच अँड ही हॅज टेकन हिज डिग्री एज्युकेशन ऑल इन केबीटी कॉलेज. सो बिफोर कम्प्लिटिंग हिज डिग्री, त्याचं डिग्री पूर्ण होण्या अगोदर स्टुडंट्स ही हॅज स्टार्टेड हिज ओन युनिट ऍट, सुरुवातीला त्यांनी एनईसी सुरू केलं, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर आहे ना, तिथं अंबडमध्ये त्याचा प्लॅन सुरू केला होता केबल इंडस्ट्रीचा. अँड बेसिकली त्याची काही गोष्टी सांगतो स्टुडंट्स. सो इनिशियल फेज मध्ये ही हॅज नॉट हॅव्हिंग सम रुपीज, और त्याच्याला काही पैसे नव्हते, बँक सुद्धा त्याला कुठल्या प्रकारचा हे रिस्पॉन्स देत नव्हते. मीन्स ही हॅज सर्च मेनी बँक्स, 3 ते 4 बँकेने त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट नाकारला होता. बँक इज नॉट शोईंग सम इंटरेस्ट फॉर हिज इंडस्ट्री, बट दो ऑल्सो ही हॅज गेटिंग सम गुड कॉन्फिडन्स. त्यांनी त्याचं यश पूर्ण केलं आणि राईट नाव हिज टर्नओव्हर इज अराउंड क्रॉसिंग 1 करोड. त्याचा टर्नओव्हर किती आता गेल्या काही 4-5 वर्षामध्ये इज क्रॉसिंग इज 1 करोड रुपीज पर इयर टर्नओव्हर. हे कशामुळे होत आहे? त्याचं साधं त्याच्या वडिलांचं शॉप होतं छोटं आधी, मला वाटतं सिडकोत राहायचे कुठेतरी ते, तर त्या ठिकाणी त्याच्या वडिलांचं शॉप होतं छोटं. वाय आय एम टेलिंग यू वन एक्झाम्पल, बिकॉज आय एम टेलिंग यू द ट्रूथ फॅक्ट. तुम्हाला जसं सांगितलं मी, तुम्हाला कुठल्या प्रकारचं सुरुवातीला घरून किंवा बँकेतून काही लोन घ्यायचं नाही किंवा काही पैसे घ्यायचे नाही. आपल्याला खूप मोठे स्वप्न बघायचे आहे फक्त, पण ते स्वप्न कसे सत्यात उतरतात त्याचा एक्झाम्पल सांगतो मला, ते करू शकतो आपण पण, ते आपल्याला पण करायचंय. मीन्स आय नो दॅट देर इज नॉट 67 बट देर विल बी समथिंग. बरोबर, मला माहिती आहे कोणते विद्यार्थी जे पुढच्या वेळी मी सांगू शकतो, असं नक्कीच मला माहिती एखादा एक्झाम्पल येणार आहे. बिकॉज 2-3 years बॅक ऑल्सो वन स्टुडंट हॅज बिफोर कम्प्लिटिंग हिज एज्युकेशन, त्याचं 6वा सेम पूर्ण होण्याआधी त्यांनी इंडस्ट्री सुरू केली होती. बरोबर, प्रतीक नावाचं, बरोबर, त्यांनी नाही का 3D मॉडेलिंगचं मशीन काढलं त्यांनी. बरोबर. सो देर आर मेनी एक्झाम्पल्स फ्रॉम आवर कॉलेज, नॉट ओनली मेकॅनिकल बट कॉम्प्युटर, EJ स्टुडंट्स, IT स्टुडंट्स, देर आर मेनी एक्झाम्पल्स. बरोबर, आपण ते जस्ट डिस्कस करताना डिस्कस करू प्रॅक्टिकली. बरोबर, मग असं काय होत आहे, कारण त्या स्टुडंटने काहीतरी इच्छाशक्ती केली, तर त्यांना काहीतरी वाटलं होतं का आपल्याला काहीतरी करू शकतो आपण. म्हणजे दुसऱ्या सरांनी सांगितलं मला ते 100 मार्कचा सिलेबस आहे म्हणून ते 100 मार्कचा सिलेबस मी पूर्ण करतोय. मी जस्ट आय एम डुईंग इट जस्ट फॉर माय सबमिशन, देन दॅट इज ओके ऍज अ पार्ट ऑफ माय करिक्युलम. बट वेन समथिंग or someone see that there is a good scope, तर पहिल्या पार्ट मध्ये मला तेच बघायचं आहे, व्हॉट इज द स्कोप, व्हॉट इज द कन्सेप्ट. स्टुडंट पहिल्या पार्ट मध्ये आपण बघितलं का ते कन्सेप्ट काय, ते कन्सेप्ट मध्ये आपण बघितलं का एंटरप्रिनर काय आहे, दॅट इज अ फ्रेंच वर्ड एंटरप्रेनर, दॅट इज टू अंडरटेक. म्हणजे अंडरटेक म्हणजे काय आहे, ऑलरेडी मार्केटमध्ये बरेचसे ऑप्शन आहे. जसं तुम्हाला एवढे चहाचं उदाहरण दिलं मी, गंगापूर रोडला सगळ्यात जवळ आलेलं बरोबर हॉटेल्स ते का त्याच्या आधी चहा पित होतो आपण, बट दॅट इज समथिंग न्यू प्रेझेंटेशन. ऑलरेडी पुण्यामध्ये खूप वर्षापासून ते होत होतं. म्हणजे मी त्याची हिस्ट्री ऐकली का, तर एवढे चहा सुरुवात होताना काहीतरी करोड रुपये पुण्यात त्याचं नाही का, म्हणजे ते पुण्यातल्या शॉप मध्ये त्याचं कर्ज होतं, तरी त्याने अजून मोठं कर्ज होतं. तुम्ही तिथे स्टोरी वाचा होता, तिथे आहे ते ऑलरेडी वेन यू कॅन, तिथे चहाच पिला नाही फक्त, तिथे वाचा मध्ये हिस्ट्री त्याची, तर तुम्हाला लक्षात येईल. तर फॉर एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक एंटरप्रेन्योर मध्ये असतो काहीतरी इतिहास असतो. बरोबर ना, कशामुळे असतो असा, तर त्याप्रमाणे जेव्हा मला इच्छा असते काहीतरी करायची तर मी नक्की काहीतरी करू शकतो. मग त्याप्रमाणे एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला कन्सेप्ट अँड स्कोप काय, बरोबर आपल्याला महत्वाचं म्हणजे स्टुडंट्स. नाऊ आय विल टेल यू समथिंग अबाउट युअर सिलेबस. बरोबर, आपल्याला 5 चॅप्टर शिकायच्या मध्ये बेसिकली. तर पहिल्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, व्हॉट इज एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट. आज आपण एवढं बघितलं का एंटरप्रिनरशिप काय आहे, सगळं लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढच्या पार्ट मध्ये आपण कन्सेप्ट अँड स्कोप शिकायचं आहे. व्हॉट इज एक्झॅक्टली स्कोप, मला ऍज अ एंटरप्रिनर, ऍज अ डिप्लोमा इंजिनियर माझ्यासाठी काय स्कोप आहे. मी ऍज अ डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर और डिप्लोमा ENTC इंजिनियर, व्हॉट विल बी माय फ्युचर, व्हॉट विल बी माय करियर in my next curriculum. Though I can do my degree education, but simultaneously I can start my industry also. बरेच जण करतात आजकाल. That is not something new. बरोबर, पण ते कसं करता येऊ शकतो मला, त्याचा विचार मला करता आला पाहिजे आजच. प्लस मग स्कोप कळल्यानंतर त्याच्यानंतर पुढे काय असतं आपल्याला, बेसिकली इन दॅट पार्ट यू हॅव टू स्टडी द डिफरंट पार्ट्स ऑफ दॅट एंटरप्रिनरशिप. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, आय डोंट नो काही पेपर वाचला की तुम्ही, गेल्या 2-3 वर्षामध्ये पॅन्डेमिक मुळे नाही का, दॅट पॅन्डेमिक इन्क्रीजेस द मोर पर्सेंटेज ऑफ टेकिंग द, म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स साठी, त्यातली मुद्रा लोनची जी स्कीम आहे सगळ्यात जास्त वापर केला गेला 2 वर्षामध्ये. किती जणांनी अभ्यास केला माहिती नाही मला, तर ते मुद्रा लोनचा स्कीम सगळ्यात जास्त वापर केला गेला, नॉट ओनली नाशिक, ऑल ओव्हर द इंडिया. म्हणजे मुद्रा लोन जी गव्हर्नमेंटने सुरू केलेली स्टार्टअप साठीची नवीन स्कीम आहे,
तर ते मुद्रा लोनच्या स्कीमचा वापर का केला गेला? बिकॉज दॅट गव्हर्नमेंट इज ऑल्सो प्रमोटिंग. As a startup, you can start not only diploma engineer, even 10 plus, even a 10 fail also, they can also start something new. So that is your, there are different government schemes are also there. So there are various options are available. Then in the next second chapter, you have to study the entrepreneurial opportunities and selection process. As a engineer, what are the opportunities for you? That you have to study. मग त्यामध्ये सांगितलं तुम्हाला मी, प्रोडक्ट इंडस्ट्री झालं, सर्व्हिस इंडस्ट्री झालं, ते एक्झॅक्टली काय आहे, त्यात कॉम्पिटन्सी काय आहे माझ्यासाठी. मला मार्केट सर्वे करायचं असतो. जेव्हा मी ठरवतो मला की हे माऊस तयार करायचं मला समजा, मग ते माऊस साठी लागणार मला मार्केटचा सर्वे आधी करायचा असतो, मार्केटचा स्टडी करायचा असतो मला. असं नाही का उठलं लगेच मी सुरुवात केली प्रोडक्शनची कंपनीची, असं नाही होत. आधी मला काय इनिशियल स्टेजला मी जो प्रॉडक्ट फायनल करणार आहे माझ्या कंपनीसाठी, त्याचा मार्केट सर्वे मला करायला लागतो. मग तो मार्केट स्टडी झाला, मार्केट प्रोसिजर काय आहे, त्याप्रमाणे ऑप्शन्स कुठले कुठले कस्टमरला अवेलेबल आहे. मग तुम्हाला कुठलं ऑप्शन, तुम्ही कुठलं कस्टमरला ते प्रॉडक्ट ते तुम्हाला लक्षात घ्यायचंय. मग दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट दॅट सिलेक्शन प्रोसेस. पहिल्या पार्ट मध्ये तुमचं प्रॉडक्ट तुम्हाला निवडायचं आहे, तर तुम्ही कुठलं प्रॉडक्ट देऊ शकता कस्टमरला. वेदर यू कॅन मॅनेज समथिंग, वेदर यू कॅन गिव्ह सम सर्व्हिस, or whether you can give some trading. बरोबर, बिस्लरी वॉटर बरेच कंपनी देतात, पण तुम्ही काहीतरी वेगळ्या प्रकारे वॉटर दिलं तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ द गुड प्रॉडक्ट. म्हणजे कोकोनट वॉटर तर मिळतच मार्केटमध्ये, पण त्याची पावडर पण आली मार्केटमध्ये, बरोबर ना. मग देर आर मेनी थिंग्स. मग त्यानंतर पुढच्या पार्ट मध्ये तुम्हाला जसं सांगितलं मी, थर्ड पार्ट इज सपोर्ट सिस्टीम. थर्ड पार्ट जो आपल्याला बघायचं आहे, त्यात सपोर्ट सिस्टीम मध्ये तुम्हाला म्हटलं मी का जसं मुद्रा लोन एक न्यू कन्सेप्ट आहे. मुद्रा लोन जशी खूप म्हणजे खूप जणांनी आता त्याचा अवलंब घेतला, म्हणजे वापर केला. गव्हर्नमेंटची जी स्कीम होती ती फायदेशीर स्कीम आहे बऱ्यापैकी, त्याचा वापर खूप जणांनी केला कोरोना काळात, कारण देर इज नो ऑप्शन्स आर अवेलेबल. सो इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट टू सी दॅट हाऊ आय कॅन गेट बेनिफिटेड फ्रॉम दिस व्हेरियस सपोर्ट सिस्टीम. स्टुडंट्स, राईट नाऊ देर इज, बरोबर काही वेळाने लेक्चर बंद होणार आहे, सो देर इज नो नीड टू जॉईन अगेन. बरं, आज आपण फक्त सिलेबस थोडक्यात बघणार आहोत, आणि पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट बद्दल माहिती देणार आहे. आपण मायक्रो प्रोजेक्ट काय करायचे आपल्याला ग्रुप त्याची माहिती तुम्हाला देणार आहे. आज आपण पहिल्या 5 चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं एवढं बघणार. स्टुडंट्स हॅलो स्टुडंट्स, मग तिसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला स्टार्टअप स्कीम काय आहे, किंवा मुद्रा लोन काय आहे, किंवा व्हॉट आर द गव्हर्नमेंट स्कीम्स विच आर प्रमोटिंग युअर एंटरप्रिनरशिप, तो मला बघायचा आहे. त्यानंतर 4थं युनिट आहे. 4थ्या युनिट मध्ये काय करायचं तुम्हाला, यू हॅव टू स्टडी दॅट बिझनेस प्लॅन प्रिपरेशन. तुम्हाला जसं म्हटलं मी की तुम्हाला फाईल सबमिट करायची, ईडी ला सबमिशन करताना तुम्हाला फाईल सबमिट करायची. सो इन दॅट लास्ट प्रॅक्टिकल तुम्हाला जे शेवटचं प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल आपण फर्स्ट शेवट प्रॅक्टिकल बघतोय ना शेवटपर्यंत,